22 जानेवारी रोजी होणाऱ्या ऐतिहासिक राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्याकरिता सध्या राम जन्मभूमी असलेली अयोध्या नगरी पूर्णपणे सज्ज झालेली आहे। साधारणतः 70 एकर असलेल्या या मंदिर परिसरात 28,000 स्क्वेअर फुटावर मुख्य मंदिराचं निर्माण करण्यात आलेलं आहे आणि या मंदिराची उंची जवळपास 109 फूट असणार आहे अशी माहिती इथल्या प्रशासनाने दिली। तर उर्वरित परिसरामध्ये जी छोटी मोठी मंदिरे होती त्यांचं पुनर्निर्माण आणि डागडुजी करून सुशोभीकरण केलं जाणार आहे। मंदिराच्या उद्घाटनासाठी सध्या प्रशासनाने सुद्धा जय्यत तयारी केलेली आहे। अगदी जुन्या काळात ज्या पद्धतीने राजा महाराजांची नगरी चित्रपटांमध्ये दाखवली जायची तसंच काहीच चित्र इथं उभं करण्याचा प्रयत्न सध्या प्रशासनाकडून सुरू आहे। मंदिराकडे येणारे जे प्रमुख मार्ग आहेत त्या प्रमुख मार्गांवरील अतिक्रमण आता पूर्णपणे हटवण्यात आलेलं आहे। यामध्ये काही मंदिरे आणि मस्जिदींचा सुद्धा समावेश होता। सोबतच रस्त्यावर असलेली जी दुकाने आहेत, घरे आहेत ती एकरूप दिसावी याकरिता त्यांची डागडुजी करून त्यांना एकरूप करण्याचं, एकाच रंगामध्ये एकरूप करण्याचं काम सध्या प्रशासनाने सुरू केलं आहे। हा संपूर्ण खर्च सध्या सरकारमार्फतच केला गेल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी हाती आलेली आहे। फुटपाथ आणि रस्ते सजवण्याचं कामसुद्धा या ठिकाणी सुरू आहे। प्रशासनाकडून या घडीला स्वच्छतेवर अधिक भर देण्यात आलेला आहे। मंदिर परिसरात स्वच्छता राहावी याकरिता आता सामान्य नागरिकांची मदत घेतली जाणार आहे आणि त्याकरिता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा नागरिकांना हाक दिलेली आहे। अयोध्या नगरीतील उत्सवाची सर्वांनाच आतुरता आहे आणि या उत्सवामागील प्रत्येक गोष्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तोपर्यंत पाहत राहा लोकमत।